नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज मी बनवणार आहे कच्च्या केळीपासून अतिशय टेस्टी अशी कोफ्ता करी. तुम्ही म्हणाल कच्च्या केळीची कोफ्ता करी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही कोफ्ता करी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील इतकी टेस्टी बनून तयार होते. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कच्च्या केळीची कोफ्ता करी बनवण्यासाठी इथं मी 5 केळी घेतलेल्या आहेत. या केळी कच्च्या आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. त्यानंतर केळी आपल्याला तुकड्यांमध्ये कट करायचे आहेत, पण त्या अगोदर केळीचा देठ आणि शेंडा काढून टाकते. केळी तुकड्यांमध्ये कट करत असताना अगदी जास्तही बारीक तुकडे करायचे नाहीत. साधारणपणे एक केळी आपल्याला 2 ते 3 तुकड्यांमध्ये कट करायचे आहे. याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व केळी आहेत त्या देठ आणि शेंडा काढून अशा पद्धतीने 3-3 तुकड्यांमध्ये कट करून घेते. कोफ्ता करी बनवण्यासाठी घेतलेल्या सर्व केळी मी देठ शेंडा काढून अशा पद्धतीने 3-3 तुकड्यांमध्ये कट केलेले आहेत. आता सर्व तुकडे एका कुकरमध्ये काढून घेते. त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालते. कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या 3 शिट्ट्यांवरती या केळी मी शिजवून घेते. फुल गॅसवरती मी 3 शिट्ट्या करून या केळी शिजवून घेत आहे. केळी शिजण्यासाठी तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या लागतील त्यानुसार तुम्ही इथं शिट्ट्या करून घ्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरमधली एअर देखील पूर्णपणे गेलेली आहे. झाकण काढते तर बघा केळी अगदी छान अशी शिजलेली आहे. केळी अगदी जास्तही गाळ करायची नाही. शिजवून घेतलेल्या सर्व केळी मी कुकरमधून एका भांड्यामध्ये काढून घेतल्या. आता या पूर्णपणे थंड करून घेते. केळी पूर्णपणे थंड झाल्यानंतर यावरची मी साल काढून घेते. केळी व्यवस्थित शिजलेली आहे, कच्चीही नाही आणि जास्तही गाळ झालेली नाही, त्यामुळे यावरची साल अगदी पटकन निघत आहे चाकूचा वापर न करता. याच पद्धतीने उरलेल्या सर्व केळीवरची साल मी काढून घेते. साल काढल्यानंतर बघा या केळी आपल्याला मॅश करायच्या आहेत. एखाद्या मॅशरने किंवा चमच्याने तुम्ही या केळी मॅश करू शकता. केळी मॅश करत असताना अगदी बारीक अशी मॅश करायची आहे. यामध्ये अजिबात मोठे तुकडे ठेवायचे नाहीत. तर इथं पहा ही केळी आहे ती मी या पद्धतीने मॅश करून घेतलेली आहे. आता यामध्ये काही फ्लेवर्स ॲड करूयात. 1 हिरवी मिरची घालते अगदी बारीक बारीक चिरून. 1 चमचा आला आणि लसणाची पेस्ट घालते. पाव चमच्यालाही कमी हळद पावडर. 1 चमचा लाल मिरची पावडर. अर्धा चमचा गरम मसाला घातला. सोबतच 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. चवीनुसार मीठ घालते. त्यानंतर अर्धा कप इतकं बेसन पीठ घेतलं. त्यापैकी छोट्या चमच्याने मोजून 3 चमचे इतकं बेसन पीठ यामध्ये घातलं. कोफ्ते बनवण्यासाठी लागणारं हे मिश्रण आपल्याला पाण्याचा वापर न करता मळून घ्यायचं आहे. केळीच्या आहे या मॉइश्चरमध्येच हे पीठ आपण मळत आहोत. त्यामुळे जसं जसं बेसन पीठ लागेल तसं तसं यामध्ये घालायचं आहे. एकदाच पीठ घातलं तर हे खूपच जास्त घट्ट होईल. फक्त 3 चमचे बेसन पिठामध्येच हे पीठ मी मळून घेतलं. जास्त पातळ वाटत असेल तर 1 ते 2 चमचे किंवा जेवढं लागेल तेवढं तुम्ही बेसन पीठ यामध्ये घालू शकता. पण पाणी न घालताच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. असा हा घट्टसर गोळा तयार केल्यानंतर आपल्याला हाताला तेल लावायचं आहे आणि लिंबाच्या आकाराचे कोफ्ते तयार करायचे आहेत. हातावरती पीठ घेतल्यानंतर ते मऊसर करायचं आणि अशा पद्धतीने गोलाकार आपल्याला कोफ्ते तयार करायचे आहेत, अगदी मऊसर असे. याच पद्धतीने उरलेले सर्व कोफ्ते मी बनवून घेतले. तयार करून घेतलेल्या केळीच्या मिश्रणामध्ये असे हे मीडियम आकाराचे 12 कोफ्ते बनवून तयार झाले. कोफ्ते तळण्यासाठी मी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं. 1 कोफ्ता घातला तर बघा छान तळत आहे. आता सर्वच कोफ्ते यामध्ये तळण्यासाठी घालते. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच कोफ्ते आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी घालायचे आहेत. सर्व कोफ्ते तेलामध्ये तळण्यासाठी घातले. 1 ते 2 मिनिटानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे, त्यामुळे कोफ्ते सर्व बाजूने छान तळले जातात. कोफ्ते तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि अधूनमधून हलवत सर्व बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत हे कोफ्ते तळून घ्यायचे. केळीचे कोफ्ते बनवताना आपण यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे हे कोफ्ते बाहेरून अगदी क्रिस्पी बनून तयार होतात. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरीही चालू शकतं. मीडियम टू हाय फ्लेमवरती हे कोफ्ते अगदी छान असे गोल्डन होईपर्यंत मी तळून घेतले. सर्व कोफ्ते तेलामधून बाजूला काढते. कोफ्ता करी बनवण्यासाठी लागणारे कोफ्ते बनवून तयार आहेत. आता आपण करी बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करूयात. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा घातला. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 छोटे आल्याचे तुकडे घातले. तेल घालून हा कांदा मी तांबूस रंग येईपर्यंत तळून घेते. तेलामुळे कांदा पटकन आणि छान तळला जातो.
कांदा तांबूस रंगावरती तळून झाला की यामध्ये मी 10 ते 12 काजू घालते। काजूमुळे करी अगदी क्रीमी आणि टेस्टी बनून तयार होते। काजू हलकेसे परतले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा लाल रंगाचा चिरून घेतलेला टोमॅटो घालते। टोमॅटो आणि सर्व साहित्य लवकर आणि छान मऊसर व्हावं यासाठी पाव चमच्यालाही कमी मीठ घातलं। झाकण ठेवते आणि मीडियम हीटवरती हे मऊसर होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचं। पाणी न घालता याला छान असं मऊसर होईपर्यंत वाफवून घेतलं। गॅस बंद करते आणि सर्व साहित्य पूर्णपणे थंड करते। भाजून घेतलेलं साहित्य थंड झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये काढून घेते। त्यानंतर यामध्ये देठासकट फ्रेश कोथिंबीर घालते। पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला बारीक करून घेते। करी बनवण्यासाठी लागणारं वाटण पाण्याचा वापर न करता अगदी स्मूथ असं वाटून घेतलं। हे पहा या पद्धतीने वाटण बनवून तयार आहे। पुढच्या कृतीकडे वळूयात। कोफ्ता करीची सर्वात शेवटची स्टेप म्हणजे आता आपण कोफ्ता करीला फोडणी देत आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलं आणि 2 चमचे बटर घातलं। आवडीनुसार तेलाचा आणि बटरचा वापर करू शकता। गरम झाल्यानंतर तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरे घातलं। त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण घालते। हे वाटण आपण अगोदरच भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ परतण्याची आवश्यकता पडत नाही। पाणी घातलं असेल तर पाणी आठेपर्यंत परतून घ्या। त्यानंतर सुके मसाले घालते। 1 चमचा बेडगी मिरची पावडर, पाव चमच्यालाही कमी हळद पावडर घातली। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं। कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही ठेवणीतलं कोणतंही काळं तिखट घातलं तरीही चालू शकतं। घातलेले सुके मसाले ग्रेव्हीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेते। मसाल्यांमधून तेल रिलीज झालं की यामध्ये मिक्सरचं भांडं विसून पाणी घातलं। याला एकदा व्यवस्थित मिक्स करते। आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे। करीची कन्सिस्टन्सी चेक करत आपण यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करूयात। गरम केलेल्या पाण्यामुळे आपल्या करीची टेस्ट कायम राहते आणि याला रंगही छान येतो। तर ही कोफ्ता करी मला जास्तही पातळ आणि जास्तही घट्ट बनवायची नाही, तर अगदी सरबरीत अशी बनवायची आहे। त्यानुसार मी यामध्ये पाणी घातलं। 2 चमचे फ्रेश क्रीम घातली आणि पाव चमचा कसुरी मेथी घातली। फ्रेश क्रीम आणि ही कसुरी मेथी यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करते। करी अजून शिजायची बाकी आहे, त्यामुळे मी सुरुवातीला अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती ठेवलेली आहे। फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी मिक्स केली की लगेच यामध्ये कोफ्ते घालूयात। तर कोफ्ते बघा किती क्रिस्पी बनून तयार झालेले आहेत, अजिबात निबर आलेले नाहीत। सर्वच कोफ्ते या करीमध्ये घालते। बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि याला एकदा हलक्या हाताने हलवून घेते। गॅस अगदी लो ठेवलेला आहे। झाकण ठेवते आणि थोड्या वेळासाठी ही करी मी शिजवून घेते। अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी ही कोफ्ता करी मी शिजवून घेतली। त्यानंतर बघा कोफ्ता करीला रंग काय सुंदर आलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि ही कोफ्ता करी हलक्या हाताने एकदा हलवून घेते। कच्च्या केळीची कोफ्ता करी बनवून तयार झालेली आहे। त्याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे आणि अगदी क्रीमी ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे। याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे। इतकी टेस्टी ही कोफ्ता करी बनवून तयार होते। सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय क्रीमी अशी आपली इथं कच्च्या केळीची कोफ्ता करी तयार आहे। तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही कोफ्ता करी एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।